नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या तुरीची काढणी चालू आहे, त्यातच सारखं वातावरण पण बदलत आहे. 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे बरेच शेतकरी तुरीच्या काढणीला घाई करतायत, पण त्यासाठी मजूर मिळेना झालेत. अशा वेळेला बरेच जण सांगतात की यंत्राने मळणी करा, पण ही मळणी करताना नुकसान होण्याची, दाण्याची फूट होण्याची भीती असते. त्यामुळे मळणी यंत्राने तुरीची फूट होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. यासोबतच तुरीची साठवण करताना काढणी केल्यानंतर ही काय काळजी घ्यावी याची सुद्धा माहिती आपण जाणून घेणार आहोत. सुरुवातीला आपण तुरीची काढणी मळणी यंत्राने करावी का, त्याचे फायदे तोटे काय असतात याची माहिती घेऊयात. मळणी यंत्राने तुरीची मळणी अगदी जलद होते, म्हणजे मोठ्या शेतातील तुरीची मळणी अगदी काही तासात शक्य होतं. तसंच मजुरांची गरज लागत नाही, त्यामुळे मजुरीचा खर्च देखील वाचतो. हे तर आपल्याला माहितीच आहे. पण मळणी यंत्रातून एकाच वेळी दाणा आणि अवशेष बाजूला होतात. एवढंच नाही तर खराब, रोगट, किडलेले दाणेही बाजूला पडतात आणि चांगले दाणे अगदी स्वच्छ मिळतात. त्यामुळे त्यांना पुन्हा स्वच्छ करण्याची गरज पडत नाही. पण हेही लक्षात असू द्या, यंत्रमळणी करताना जर आर्द्रता योग्य नसेल तर काही दाणे फुटण्याचा धोका असतो. तसंच यंत्र भाड्याने घेणं किंवा विकत घेणं सुद्धा खर्चिक ठरू शकतं. त्यासाठी तुरीची मळणी जर मोठ्या प्रमाणात करायची असेल तर त्यासाठी यंत्र फायदेशीर ठरतं. परंतु लहान प्रमाणातील तुरीसाठी हात मळणी सुद्धा चालते. फक्त तिच्यामध्ये किडलेले खराब दाणे पुन्हा निवडून घ्यावे लागतात. आता आपल्या लक्षात आलंच असेल की तुरीची मळणी यंत्रानं करणं योग्य तर आहे, पण त्याच्याद्वारे होणारं नुकसान टाळायचं कसं हा प्रश्न असतो. त्यामुळे मळणी करताना काय काळजी घ्यायची तेही आपण थोडक्यात समजून घेऊयात. तुरीची सोंगणी केली की तुरीच्या पेंढा बांधून त्यांना उन्हात ठेवायचे. साधारणतः 3 ते 4 दिवस शेंगांना चांगल्या प्रकारे ऊन द्यायचे. त्यामुळे दाण्यांमधला ओलावा कमी होतो आणि ते चांगल्या प्रकारे वाळतात. दाण्यातील आर्द्रता जेव्हा 12 ते 13% होईल तेव्हा तुरीची मळणी करावी. आता हे 12 ते 13% आर्द्रता कशी ओळखायची, तर तुरीचा दाणा दाताखाली दाबल्यावर त्याचा टच आवाज होतो, तेव्हा तुरीची मळणी करता येते. आता तुरीच्या काढणी आणि मळणीनंतर तिची साठवण कशी करायची हेही आपण समजून घेऊयात. तुरीची मळणी केल्यानंतर तुरीला पुन्हा एकदा ऊन दाखवायचंय, त्यामुळे तिची टिकवण क्षमता वाढते. तसंच कीड रोगांचा प्रादुर्भावही होत नाही. तुरीची साठवण करताना हवाबंद वातावरणात करावी. तसंच तूर साठवताना त्यात लिंबाचा पाला घालावा. तसंच कीड रोगांचा शिरकाव होऊ नये म्हणून तुरीच्या साठवणुकीमध्ये धुरीकरण करावं. यासाठी ॲल्युमिनियम फॉस्फेटची 3 ग्रॅमची एक गोळी प्रति टन तुरीमध्ये ठेवावी. त्यामुळे भुंगेराचा नाश होण्यासाठी मदत होते, असा सल्ला महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक नंदकुमार कुटे यांनी दिलाय. यासोबत तुरीची काढणी केल्यानंतर शेताचं नियोजन करणंही फार गरजेचं असतं. आपल्याला हे माहिती आहे की तुरीवर किडींचा सारखा हल्ला होतो. मग आता नेमकं नियोजन कसं करायचं तेही जाणून घेऊयात. तुरीची काढणी केल्या केल्या पिकाचे सगळे अवशेष लवकरात लवकर उचलून घ्यायचे आणि शेत स्वच्छ करायचे आणि त्यानंतर लगेच खोल नांगरणी करायची. तुरीच्या शेतात पिकांची फेरपालट करायची, कारण नेहमी एकच पीक घेतल्यानं शेतात कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. तुरीचे अवशेष शेतात कुजवण्यासाठी ठेवले तर तितकासा फायदा होत नाही, कारण पिकाच्या फांद्या फार जाड आणि कडक असतात. त्यामुळे त्या कुजायला बराच वेळ लागतो. आता बरेच शेतकरी तुरीची कापणी केल्यावर फरदळीचं पीक घेतात, पण शेतकऱ्यांनी त्यामध्ये अडकायचं नाहीये, कारण फरदळीच्या पिकातून एकूण पिकाच्या केवळ 30%च उत्पादन मिळतं. शिवाय आधीच्या पिकामधले कीड आणि रोग या पिकात मोठ्या प्रमाणात वाढतात. त्यामुळे आजूबाजूच्या शेतांमध्ये पण कीड रोग वाढतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी फरदळीचं पीक घेऊ नये, असा सल्ला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील तूर शास्त्रज्ञ डॉक्टर विजय गावंडे यांनी दिलाय. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला कोणते वेगळे विषय ऐकायचे असतील तर तेही आम्हाला सुचवा. आम्ही तुमचे विषय तुमच्यापर्यंत घेऊन येऊ आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.